विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडी लापता. अनेक मतदारसंघात मवियाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग सुकर. नाशिक विधान परिषदेतील माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा. गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम. नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते लढत रंगणार. गोकुळ गीते मी माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे ही कुठली भाषा त्यांची. गोकुळ गीतेंची समजूत काढण्यात अपयश. किशोर दराडेंच्या मुलाने धमकी दिल्याचा गोकुळ गीतेंचा आरोप. गिरीश महाजनांशी फोनवरून चर्चेनंतरही गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या 3ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता. ठाणे आणि यवतमाळमध्ये शिंदेंची खेळी यशस्वी. शिवसेना उभाटाचे कोकणातील उमेदवार बाळमानेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत बाळमानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेंचा उमेदवारी अर्ज मागे. टिंगरेंची नाराजी दूर करण्यात नेत्यांना यश. विक्रम काकडे पुण्यातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी 50 ते 60 कोटी रुपयांची डील. आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप. महायुतीकडून घोडेबाजार केल्याचा दावा. पुण्यातील भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांची माघार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय. समीर सत्तारांची विधान परिषद निवडणुकीतून माघार. भाजपासह शिवसेना नेत्यांच्या शिष्टाईला यश. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीतून करण ससानेंची माघार. मात्र एक अपक्ष उमेदवार रिंगणार. आणि नांदेड विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील चिखलीकरांची माघार. नेत्यांच्या मनधरणीला यश. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधील धुसफूस अजूनही सुरूच आहे. जळगावची जागा भाजपने हिसकावून घेतल्यानं गुलाबराव पाटील नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला सुनावलंय. आमच्या 5 सिटिंग जागा होत्या, त्यापैकी 4च जागा आम्हाला मिळाल्यात, पण तिथंही बंडखोरी होतीये. कमी जागा घेऊनही तिथंही बंडखोरी होणार असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे. असा अन्याय होता कामा नये असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय. जर आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती राहिली असती. त्यामुळे मोठ्या भावानी लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि 4 जागा जेमतेम शिवसेनेला आहे, त्याच्यामध्येही बंडखोर उभे राहत असतील तर हा आमच्यावर अन्याय आहे. त्या पद्धतीनं असा अन्याय होता कामा नये. एकनाथ शिंदे साहेबांनी अशी काही अडचणीची बाब केली नाही. 5 जागा आमचे सिटिंग असल्यावर आम्ही 4वर समाधान मानलेलं आहे. त्यामुळे ते 4 ठिकाणी पण बंडखोरी होत असेल तर मला वाटतं हे युतीकरता पुढच्या काळामध्ये चुकीचं आहे. बंडखोरी केली म्हणजे काय? आता इथे 2 शिवसैनिकांनी भरलेलेच आहेत ना, नगरसेवकांनी भरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुठे बंडखोरी केलेली नाही. 3 वाजेनंतर तुम्ही म्हणू शकता कुठे बंडखोरी झाली म्हणून. आता अब्दुल सत्तार आहे, त्यांचा मुलगा आहे, तो पण उभाच आहे, तर काय बोलतायत. पण असं कुठे नाही आहे, कुठे बंडखोरी होणार नाही. म्हणजे माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आहेत, दोघे उपमुख्यमंत्री आहेत, सर्व लक्ष घालून आहेत. आणि आमचे जे उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते, जे अधिकृत नाहीत, ते सर्वजण उमेदवारी अर्ज आपले मागे घेतील आणि आम्ही 17च्या 17 जागा या ठिकाणी जिंकू. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. दराडेंनी केलेल्या मंथरणीनंतर देखील गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम आहेत. नाशिकमधली ही आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. अगदी थोड्याच वेळापूर्वी मुदत संपलेली आहे अर्ज माघारीची. मात्र गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम आहेत. त्यांची बंडखोरी कायम आहे. तुम्हीच आम्हाला आता संधी द्या, गोकुळ गीते यांनीच दराडेंना विनंती केल्याची माहिती आहे. म्हणजे अधिकृत उमेदवार आहेत दराडे, जे शिवसेनेचे नेते आहेत आणि ही जागा शिवसेनेला गेलेली आहे. मात्र गोकुळ गीते यांनी जी बंडखोरी केलेली होती, अर्ज दाखल केला होता, तो कायम ठेवलाय आणि आता अधिकृत उमेदवाराला ते म्हणतायत की
आम्हाला मदत करा. त्याच्यामुळे त्यांनी कशा पद्धतीनं विनंती केलेली आहे हे फोन रेकॉर्डिंग आपल्याकडे आलेलं आहे, आपण ऐकूयात. नमस्कार भाऊ. नमस्कार. आमदार किशोर भाऊ दराडे बोलताय. बोला. कुठे मी नाही पडलाय का हो भाऊ? मी बस करतो म्हणून सांगितलं नाही. काय काय मी बस करतो म्हणून सांगितलं नाही. कुठे? सांगा किती परवा नाही नाही, मला नाही काही सांगितलं. आमची चर्चा झाली. बरं. कशासाठी? गणेश भाऊ म्हटलं का मला पक्ष काढला की मला पक्ष बोलते लोक पक्ष करा. भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे. आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय. मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. हा मग आम्ही कुठं, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना. आम्ही कुठं काही भूमिका आमच्या काय असं काही नाही. भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे. कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांचे पण कामं करायचे. जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे. तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली बघता, माझी बघता. आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे. मग आता द्या तुम्ही ती संधी. लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू. बस अजून काय सांगू. आणि जिथे कुठे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार. तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू. मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील. पद काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या. हे बघा भाऊ 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या. हे बघा ज्याच्या नशिबात भाग्य रेखा आहे ती 22 तारखेला कळत. आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही ही संधी मला द्या. नाही आम्ही कधी म्हणणार नाही असं. मी कोणाजवळ बोललो पण नाही. आम्ही ठरवलंय, म्हणजे मी गणेश दादा लागलो होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तू म्हणे मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबवू शकत नाही. नाही भाऊ जे हे बघा, नाही असं नाही भाऊ. ही निवडणूक या प्रक्रियेत या गोष्टी चालणार. तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही भाऊ ही निवडणुकीचा कालावधी नाही असं नाही. चिखलपेट केलीच नाही मी. फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला, संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी काही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. चालेल भाऊ, चालेल, ठेवू का? तर हे संभाषण आपण ऐकलेलं आहे. न्यूज 18 मराठीवरच हे संभाषण आहे. या दोघांमध्ये दोन्ही